हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये। तर गाईज, आज खूप भूक लागली होती। ॲक्च्युली हा ब्लॉग 2-3 दिवसाचा आहे आणि आज तो मी अपलोड करते कारण की थोडं मला बरं नाही आहे, त्यामुळे एडिटिंग करायला आणि अपलोड करायला थोडा उशीर झाला। आमच्या इथंच ध्रुवनगरमध्ये मधुर स्वीट आहे, त्या मधुर स्वीटला आम्ही गेल्याच्या नंतर तिथं सुरुवातीला मी दही पाणीपुरी खाल्ली। मधुर स्वीटला गेले नाही आणि दही पाणीपुरी खाल्ली नाही असं कधी झाले का? तर मी पहिल्यांदा तिथं गेल्याच्या बरोबर लगेच दही पाणीपुरी खाते आणि मग त्यानंतर चायनीज मागवलं। व्हेज चॅनल नव्हतं बरं का, व्हेज चायनीज मागवलं, नॉन व्हेज नव्हतं तिथं आणि ते मला जास्त आवडत पण नाही। आणि मग त्यानंतर इथली दाबेली खाली। इथली दाबेली इतकी भारी लागते ना, मग मस्तपैकी आमचं पोट वगैरे भरलं ना, अजून काही टायमिंग झाला नव्हता म्हणून म्हटलं चला आता आपण कुठेतरी बाहेर जाऊ, काहीतरी मला घरगुती वस्तू पण घ्यायच्या होत्या। नुसतं खाऊन घेतलं म्हणून झालं नाही, मस्तपैकी तिथं सगळेजण बघत होते आणि म्हटलं जाऊ द्या, बघू द्या, बघणारच आपल्याला बघायला तर खूप जरा लोक आहेत, मग आपण आपलं काम करत राहायचं। मग हे मला बोलले चला, आमच्या इथं डीमार्ट पण झालंय बरं का, आणि तिथं डीमार्टमध्ये खूप छान छान वस्तू भेटतात। ॲक्च्युली खूप महाग असतात, पण काही किरकोळ वस्तू आपल्या घरामध्ये जे रेग्युलर लागणारं साहित्य आहे, नेहमी वापरणारं ते साहित्य तिथं खूप कमी स्वस्त आणि कमी 1-2 टक्क्यांनी भावाने कमी पण भेटतं। मग हे मला बोलले चला आपण इथं डीमार्टला जाऊ। यांना म्हटलं मला अजून काहीतरी घ्यायचं होतं, आपण दुसरीकडे जाऊ, पण मग ते बोलले आपल्याला जाता जाता तिकडं खूप उशीर होऊन जाईल। आत्ताच इथं 9 वाजले ना, आमचं घर इथून एकदम जवळच आहे, त्यामुळे म्हटलं चला आता डीमार्टला जाऊ। बघा आता चालले मी डीमार्टला, मग बसले गाडीवरती। मग गाडीवरती बसल्याच्या नंतर मस्तपैकी चालला तर माझा व्हिडिओ काढायचं काम। हे बघा कसे हसताय। तर काही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप सारे ह्या भारती पवारला, नाशिकची भीमकन्या, याला खूप सारा प्रेम द्या, खूप सारा सपोर्ट करा। मराठी माणूस आहे, मराठी माणसाला खूप जास्त सपोर्ट करा आणि अशा लोकांना तर खूप जास्त सपोर्ट करायला पाहिजेलच तुम्ही सर्वांनी। तर बघा प्रयत्न चालू आहे माझा ब्लॉग चांगला काढायचा, येतो का नाही। मग फायनली तिथं जाऊन बसलो बरं का डीमार्टला, अगदी जवळच डीमार्ट आहे तिथं। मग गेल्याच्या नंतर आमच्या इथं डीमार्टला आहे ना, मोबाईल मध्ये न्यायची अजिबातच अलाउड नाही आहे तिथं, पण तरी पण मी थोडंफार तिथं दाखवलंय। ॲक्च्युली मला घ्यायची होती चप्पल, घ्यायची होती शूज घ्यायचे होते, पण इथली चप्पल आणि शूज बघून एवढी जास्त भयंकर प्राईज होती ना, त्यामुळे म्हटलं चला आता आपण काहीतरी वेगळं घेऊ। मग आम्ही इथं घेतलं, खजूर घेतली, मला बरं नव्हतं त्यामुळं, आणि इथं मी हे डाएट फूडचं सामान घेतलं, मला ते रोज सकाळी खायला लागतं, त्यामुळं त्याच्याने एनर्जी एकदम छान राहते। आणि मग गेलो मध्ये सगळे, आणि ते एक काका तिथलं बोलले की इथं मोबाईल अलाउड नाही तर जप्त करून घ्या तुमचा मोबाईल। तरी पण मी ऐकत नव्हते त्यांचं आणि मी मग मी ब्लॉग काढतीये तर समजायला पाहिजे ना मी कुठं चालली आणि कुठं नाही चालली, त्याला तर खरं ब्लॉग म्हणतात। आणि हे लोक इथले अजिबातच ऐकत नव्हते। मग आम्ही काही थोड्या मोठ्या किरकोळ वस्तू घेतलं, कारण की आधीच आम्ही हप्ताभर अगोदर डीमार्टला येऊन किराणा घेऊन गेलो होतो, पण तरी पण म्हटलं डीमार्टला आलो काहीतरी घेतल्याशिवाय राहणार का। आणि बघा मी एवढ्या साऱ्या वस्तू घेतल्या थोड्याशाच, आणि यांना कुरकुरे वगैरे घेतले। ते शेजारच्या काकू खूप जास्त हसत होत्या बरं का मला, कारण की मी बॅग वगैरे काहीच आणली नव्हती आणि मी मोबाईलमध्ये बोलत होते का बघा मी एवढं सामान घेतले, आणि यांचं चाललं होतं खजूर चेक करायचं काम चाललं होतं। खजूर एक दादा बोलला का खजूर इथली खराब निघती, मग ते बोलत होते मी इथं चेक करून घेतो, खराब जर असेल तर लगेच रिटर्न देतो। मग यांनी माझ्या तोंडात टाकली आणि मी म्हटलं छान आहे, बऱ्यापैकी छान आहे, काही खराब वगैरे नाही, रिटर्न करण्याची काहीच आवश्यकता नाही। तर म्हटलं चला, मग ते बोलले ठीक आहे जाऊ दे चल। आणि ह्या पाठीमागचे माणसं जे आहेत ना, काकू, दीदी, दादा, हे बघून हसत होते, कारण की म्हणत होते ते का हे एकटी मोबाईलमध्ये काय बडबड करते, त्यामुळं तर मी त्यांच्याकडे काही लक्ष दिलं नाही। मी त्यांना लगेच इग्नोर केलं आणि त्यांना मी काही जास्त असं ओरडले किंवा त्यांच्याकडे अशी रागाने वगैरे बघितलं नाही मी, उलट त्यांना बघून मी हसली, मग त्यांना पण छान वाटलं। तर गाईज असा होता माझा आजचा दिवस, असा एन्जॉय केला, मधीच एन्जॉय करते मी, जास्त काही एन्जॉय करत नाही बरं का। आणि मग तिथून पुढं मला शिवाजीनगरवर जाऊन मला चप्पल घ्यायची होती, इथं चप्पलची खूप जास्त रेंट होती आणि माझ्याकडे खूप जास्त चपला झालाय, त्यामुळे मी चप्पल माझी एक घेतली, डुगरवाडीला गेली, तुटून गेली, त्यामुळे म्हटलं मला तिथं वापरायला लागत होती म्हणून आम्ही डीमार्टला न घेता आम्ही शिवाजीनगरला गेलो। तिथे तुम्हाला दिसणार नाही मी शिवाजीनगरला गेले का नाही। ओके बाय गाईज।